होळी आज नाही तर उद्या सेलिब्रेट करायची असं काहीसं वातावरण ना आमच्याकडे झालं होतं. 2-3 दिवस आहेत ना ग्रुपवरती मेसेज सर्क्युलेट होत होते, की होळी ना 3 तारखेला आहे म्हणून. मी त्याच कन्फ्युजनमध्ये होते, की पुरण शिजायला टाकायचं की नाही टाकायचं. पण त्याच्या आधी विचार केला, की चला आपला सकाळचा जो स्वयंपाक आहे ना तो करून घेऊयात आणि जेव्हा ग्रुपवरती मेसेज येईल तेव्हा मग पुरणाची तयारी करूयात. आज बऱ्याच दिवसातनं मी ना कच्च्या कांद्याचं भरीत बनवलं होतं आणि बऱ्याच दिवसातनं बनवलं. त्याच्यामुळे त्याची टेस्ट पण एकदम वेगळी लागत होती आणि खायला तर एवढं छान लागत होतं. सगळं जेवण वगैरे झालं आणि मग ग्रुपवरती मेसेज पडला, की होळी आहे ते आजच सेलिब्रेट करायची आहे 8 वाजता. तर त्यामुळे ना मी तिथून पुढे सगळी पुरणाची तयारी चालू केली. आशूला झोपायच्या आधी ना मी सगळं पुरण वगैरे करून ठेवलं होतं, जेणेकरून संध्याकाळच्या वेळेला काही घाई गडबड व्हायला नको. आधी फक्त ठरवलं होतं, की मी नैवेद्यच करायची आणि आल्यानंतर ना सगळा गरमागरम स्वयंपाक करायचा. पण ना परत असा विचार बदलला आणि सगळा स्वयंपाक जो होता मी लागलाच करून घेतला. कारण खाली गेल्यानंतर किती वेळ लागतो आणि किती नाही काही सांगता पण येणार नाही. त्याच्यामुळे पटकन असा स्वयंपाक केला. त्यानंतर छान अशी साडी नेसली, खाली गेले, पूजा केली आणि या सगळ्या गडबडीत तुम्हाला ना विश करायचं राहूनच गेलं. हॅपी होली.